सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गाला अक्षरशः नदीचे स्वरूप जे आहे ते प्राप्त झालेलं आहे। आपण आता आहोत सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील तुळजापूर नाका या भागामध्ये आणि आपण पाहतोय कशा पद्धतीने या राष्ट्रीय महामार्गाला अक्षरशः या ठिकाणी नदीचं स्वरूप प्राप्त झालंय की काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। खरं तर गुडघाभरापेक्षा जास्त पाणी जे आहे ते राष्ट्रीय महामार्गावरती आलेलं आपल्याला निदर्शनास येते। खरं तर सोलापूर शहरामध्ये गेल्या 2 ते 4 दिवसांपासून सातत्याने पाऊस जो आहे तो सुरू आहे आणि या सातत्यपूर्ण पावसामुळे शहरातील वेगवेगळ्या नाले जे आहेत जे ओढ्या आहेत त्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे आणि हे पाणी आता या ओढ्या नाल्यांमधून ओव्हरफ्लो झाल्यामुळे हे सर्व पाणी राष्ट्रीय महामार्गावरती आलेलं आहे। सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग आता नदीमय स्वरूप जे आहे ते याला प्राप्त झालेलं आहे। खरं तर आपण पाहिलं की सातत्याने महानगरपालिकेकडून पावसाळी कामं केल्याचा दावा जो आहे तो सातत्याने केला जातोय, मात्र या सातत्यपूर्ण पावसामध्येच या संपूर्ण महापालिकेच्या पावसाळी कामांचा फज्जा जो आहे तो उडालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचीच परिणती या सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गाला नदीचं स्वरूप आता प्राप्त झालेलं आहे। खरं तर अग्निशमन दलाकडून हे पाणी नितळण्यासाठी इथून ओसरवण्यासाठी सातत्याने सकाळपासून प्रयत्न सुरू आहेत, मात्र पाणी सातत्याने वाढतानाच आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर सोलापूर शहर आणि परिसरातील हा सर्व पाणी जे आहे पावसाचं पाणी या ओढ्याद्वारे जे आहे पुढील आडेला नदीला जातं आणि तिथूनच पुढे ते मार्गस्थ होतं। मात्र एकीकडे हिप्परगा तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे आणि दुसरीकडून या शहरातील ओढे नाले जे आहेत ते देखील ओव्हरफ्लो झाल्यामुळे या ठिकाणी या सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गाला अक्षरशः नदीचं स्वरूप जे आहे ते प्राप्त झालेलं आहे। त्यामुळे महापालिका प्रशासन जे सातत्यानं वाढणारं अतिक्रमण आहे ते रोखणार का, ते काढणार का, हाच खरा सवाल आहे आणि त्यामुळेच हे सर्व या अडथळे जे आहेत नागरिकांना जो त्रास या संपूर्ण गोष्टींचा जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतोय। महापालिका प्रशासन यावरती कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।